मी MM पठाण, नाथ सीड्स परभणी जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आलो आहोत गाव बनपिंपळा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी या ठिकाणी नाथ संकेत 1111 या वाहनाची आपण पिकाची पाहणी केलेली आहे। तरी आपल्यासोबत शेतकरी आहेत, तर आपण त्यांचं मनोगत जाणून घेणार आहोत नाथ संकेत 1111 या वाहनाबद्दल। तर नमस्कार काका। नमस्कार। तुमचा परिचय सांगा। माझं नाव गंगाधर रंगनाथ कातकडे, राहणार बनपिंपळा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी। मोबाईल नंबर 9011225044। भाऊ तुमचा परिचय सांगा। माझं नाव बालाजी गंगाधर कातकडे, राहणार बनपिंपळा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी। तर काका, नाथ संकेत हे वाहन आपण किती एकर मध्ये लागवड केलंय? हे 4.5 एकर। 4.5 एकर मध्ये या ठिकाणी नाथ संकेत 1111 ची लागवड केलेली आहे। तर काका, सुरुवातीला कापूस किती झाला आपल्याला या ठिकाणी? 50 क्विंटल। 50 क्विंटल हे सुरुवातीलाच या ठिकाणी 4.5 एकर मध्ये कापूस निघालेला आहे। आणि आता काय अपेक्षित आहे तुम्हाला? किती? आणखी 80 ते 30 क्विंटलाची अपेक्षा आहे आम्हाला। म्हणजे म्हणजे 4.5 एकर मध्ये एकूण काकाचं म्हणणं आहे की 80 क्विंटल कापूस या ठिकाणी त्यांना होणार आहे आरामशीर। तर आज रोजी 9 मार्च 2026 ही तारीख आहे। तर काका, आपल्या गावात इतर वाहनाची काय परिस्थिती आहे? इतर वाहनाचे 3.5 4 हायेस्ट, कारण काही 50% लोकांना तर 3 2.5 3 इतकाच निघाला। म्हणजे काकाचं म्हणणं आहे 3.5 ते 4 क्विंटलच्या पुढे यावर्षी त्यांच्या गावात कोणत्याच शेतकऱ्याला कापूस झालेला नाहीये। पण नाथ संकेत 1111 काकानं लागवड केलेली आहे, तर त्यांना 4.5 एकर मध्ये 80 क्विंटल जवळपास कापूस या ठिकाणी होत आहे। तर भाऊ, तुमचं मनोगत सांगा, तुम्हाला काय वाटलं या वाहनाबद्दल? हे म्हणजे खूप चांगले बॅग आहेत। आपण 8 बॅग म्हणजे भेटल्या होत्या आपल्याला, आणि तुम्हाला जर हे बॅग भेटली नाथ संकेतची 1111 नंबर, तर जरूर एकदा प्रयोग करून बघा शेतकऱ्यांनी। 100% ह्याचा रिझल्ट आहे। आणि ह्याची 1-2 पाकिट जर लावल्यानंतर हे शेतकरी, पूर्ण शेतकरी हेच तुम्ही लावताल बॅग, याची अपेक्षा आहे, कारण खूप चांगली बॅग आहे ही। आणि भाऊ, आपल्या शेतकरी बंधूंना एक बोंड वेचून दाखवा बरं, वेचणीसाठी कसं काय आहे हा कापूस? वेचणीच खूप सोपा आहे आणि वेचायला खूप सोपा आहे। म्हणजे शेतकरी बंधू, आपण पाहू शकता आज ही या फरदड ठिकाणी आहे। थोडा सुद्धा कापूस या नक्कीला राहत नाही। फरदडचा म्हणजे दुबार वेचणीचा कापूस असून सुद्धा या ठिकाणी भाऊनं कापूस वेचून दाखवलेला आहे आपल्याला। या नक्कीला थोडा सुद्धा कापूस राहिलेला नाहीये, म्हणजे वेचणीसाठी एकदम सोपा असा हे कापूस आहे। तर आपल्या इतर शेतकरी बंधूंना काकाचा एक संदेश आहे, ते काका त्यांच्या तोंडातूनच सांगतील। आपल्या शेतकरी बंधूंना काय संदेश देऊ शकता तुम्ही? हे वाहन घेतल्यानंतर तसं तर मला खूप शेतकऱ्यांनी, आता आमच्या गावातल्या जवळपास सर्व शेतकरी म्हणते तुम्ही आम्हाला कसं सांगितलं नाही, अच्छा, मग आम्ही म्हणलं आम्हालाच यावर्षी भेटल्यात बॅग त्या, आणि खूप चांगलं आहे। आता अगोदर सांगितलं असतं तर आम्ही ह्याच लावल्या असत्या असं म्हणणं आलंय। पण इथून पुढे बी आणखी पुढच्या वर्षी आमच्या गावात तर भरपूर होणार आहे, पण इतर शेतकऱ्यांनी सुद्धा ह्याचा लाभ घ्यावा, कारण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे। आपल्याला व्हरायटी शिकवायला देणं घेणं नाही, आपल्याला जे चांगलं वाटतं योग्य ते बियाणं निवडा। काकाचं म्हणणं आहे शेतकऱ्याच्या फायद्याचं हे वाहन आहे। आणि विशेष म्हणजे ह्याला विगिन कमी आहे, म्हणजे फवारणीचा खर्च सुद्धा कमी खर्च, फवारणीचा खर्च सुद्धा एकदम कमी आहे आणि वेचायला सोपं आहे. खूप आहे। आता ह्याला आमच्या जवळपास आज 70-80 बोंड आहे। म्हणजे आता हे फरदडला सगळ्या फुटलेला कापूस जे आहे, तर 70 ते 80 बोंड आज या ठिकाणी फुटलेला आहे, आणि ते चांगले आहे सगळे, खिडकी नाही। खिडकी नाही। खूप चांगले व्हरायटी आहे। धन्यवाद।